कोरेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट या संदर्भात जी पत्रकार परिषद आयोजित केली, प्रथमतः या पत्रकार परिषदेसाठी सर्व कोरेगावातील ग्रामस्थ आणि विशेष करून कोरेश्वराला मानणारे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. कोरेगावमधील कोरेश्वर हे मंदिर आपल्या गावातील भक्तांचे, पंचक्रोशीतील भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत आहे. आज आपणाला या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं आहे की आपल्या मंदिराच्या ट्रस्टची स्थापना साधारणतः 2011-12च्या दरम्यान गावामध्ये ग्रामसभा झाली. जे जुने जाणते मंडळी तर त्यांना माहिती तारीख, एक्झॅक्ट तारीख मला माहीत नाही. 11-12च्या दरम्यान इथं ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये गावातील 13 लोकांची निवड करण्यात आली. तुम्हाला गावकऱ्यांना एक प्रश्न विचारतो मी. ज्या 13 लोकांची निवड करण्यात आली त्यावेळेस गावाने सर्वानुमते पाठिंबा दिला, पण त्यावेळेस असं काय ठरलं होतं का की ते जे विश्वस्त निवडलेत त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं की दर 5 वर्षानंतर आपण बॉडी रिनोव्हेशन करू, दर 5 वर्षानंतर आपण बदलणार, असं गावापुढे ठरलं होतं? असं ठरलं होतं का की त्यांचेच वंश परंपरेने घ्यायचं, असं ठरलं होतं का? म्हणजे मी जुन्या लोकांना विचारतोय, मला काय त्यावेळेस एवढं सांगता येत नाही. नव्हतं ठरलं तर आता सध्या त्यांनी तर घेतलेलं आहे. दुसरा मुद्दा असा, 2019 साली आपल्या ट्रस्टची अधिकृत स्थापना झाली. 7-8 वर्ष तर गाववाले त्यांना विश्वस्त ट्रस्ट म्हणून संबोधित होते, पण त्याची स्थापना 7/11/2019 साली झाली ट्रस्टची. 19 नंतर 5 वर्ष पूर्ण झाले, त्याला 2024लाच पूर्ण झाले. आपण धर्मादाय आयुक्ताकडून की कोरेश्वर मंदिर ट्रस्टची ओरिजिनल डिटेल कॉपी आणि घटना आणली, चेंज रिपोर्ट, धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर. त्यामध्ये यांनी घटनेत असा उल्लेख केलेला आहे की दर 5 वर्षानंतर कोरेश्वर मंदिराची ट्रस्टची बॉडी नवीन घेण्यात येईल कार्यकारी मंडळातून निवडून. मग साधारणतः 19ला स्थापना पकडू आपण, पण आता 2026 आहे, 7 वर्ष झाले. 5 वर्षांनी बदल त्यांनी सांगितलेला आहे, आपण नाही सांगितलं. गावाने सर्वांनी मिळून ठरवलं की दर 5 वर्षानंतर बदल करण्यात येईल. हे तुम्हाला मी दाखवतो. कार्यकारी मंडळाची निवड दर 5 वर्षांनी सर्वसाधारण सभेत बहुमताने करण्यात येईल. त्याला झूम करा. हे त्यांनीच त्याच्यात सांगितलं. पण 5 वर्ष झाल्यानंतर मी त्यांनी आता सध्या त्यांनाच मुदतवाढ मागितली, आणखी 5 वर्ष आम्हाला ठेवा. आपल्याला त्यांना बी विरोध नाही, आणखी तुम्ही 5 वर्ष राहा. पण तुम्ही असं सांगितलं नव्हतं ना की आमच्या नंतर आमचेच पोरं भरायचे, असं सांगितलंय का? तुम्ही सांगा. नाही सांगितलं. ठीक आहे, त्याला पण आपली हरकत नाही. दुसरा मुद्दा, या ट्रस्टच्या अंतर्गत कोरेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अंतर्गत त्यांनी 4 मंदिरं घेतली. कोणती 4 मंदिरं? एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दुसरं हे मारुती मंदिर, खालसा मारुती मंदिर आणि भैरवनाथ मंदिर, 4 मंदिरं घेतली त्यांनी. मग त्याच्यात सिद्धेश्वर मंदिर का नाही? आपल्या गावचं मंदिर नाही का सिद्धेश्वर मंदिर? तुम्हाला काय वाटतं, सिद्धेश्वर मंदिर यात पाहिजे का नाही? पाहिजे ना सिद्धेश्वर मंदिर. ठीक आहे, काही आपल्या गावात सांगतात की आमचंच मंदिर आहे वैयक्तिक, त्यांचं नाही, बरोबर सांगतात ना आमचंच मंदिर आहे. ठीक आहे, मग तुम्ही ट्रस्ट मधल्यांनी ते मंदिर इकडे घेतलं नाही म्हणजे तुम्ही शिक्कामोर्तब केलं हे मंदिर त्यांचंच आहे. तुम्ही ट्रस्टनीच केलं ना, ह्याच्यात नाही घेऊन. मग ते मंदिर जर त्यांचंच आहे तर मग हे 2019 साली जे ट्रस्ट झाले त्या व्यक्तीचं ह्या ट्रस्टमध्ये कशासाठी काम आहे? हॅलो, त्या कोरेश्वराच्या ट्रस्टमध्ये त्यांना स्वतंत्र मंदिर दिलं ना आपण गाववाल्यांनी सगळ्यांनी. बरं, त्यांना मंदिर स्वतंत्र दिलं म्हणजे त्यांना ट्रस्ट स्वतंत्र नेऊ द्या. तिथं कुठून निधी आणता येत असलं तर आणू द्या. मग त्यांना ह्या ट्रस्टमध्ये मग दुसऱ्या व्यक्तीला घ्यायचं ना, कोणाला तरी. त्या वस्तीवर एवढे लोक आहेत. बरोबर, तुमचं काय मत आहे? हा, बरोबर आहे का? आता पुढचा मुद्दा आपण असा केलाय, नाव वाचून दाखवलं. कोणीच नाही. वाघ, पिशे, काळे, पेटकर गावात हे समाज आहेत. दुसरा एक मुद्दा, आपल्या कोरेगावची लोकसंख्या साधारण 7-8 हजार लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये राजपूत समाज एक 1200, 1300, 1500 लोकसंख्या असेल. मग राजपूत समाजाला का प्रतिनिधित्व दिलं नाही तुम्ही?
म्हणजे तुम्हाला एकही लायक व्यक्ती वाटला नाही का राजपूत समाजाचा या ट्रस्टमध्ये गावात? बरोबर आहे, चुकीचं आहे? बरं मला सांगा, आपल्या कोरेगावच्या अंडरमध्ये 3 वाड्या आहेत. कोणत्या वाड्या? साठवाईवाडी, गलांडेवाडी, मुरकुटवाडी. आपण रथयात्रेला त्यांना बोलवतो, त्यांच्या वर्गण्या घेतो, बरोबर आहे. मग त्या धनगर समाजाचा एक लायक व्यक्ती सापडला नाही का ट्रस्टमध्ये? घ्यावा त्याला बाबा. काय वाटतं तुम्हाला? घेतला पाहिजे का नाही? पण त्याच्यानंतर आपल्या गावात दलित समाज आहे, मोठा समाज आहे. मग दलितांना तुम्ही पंक्तीपर्यंत देता, प्रत्येकाच्या वर्गण्या घेता. तो व्यक्ती तुम्हाला वाटला नाही का मायक्रो ओबीसीचा एखादा व्यक्ती घ्यावा? म्हणजे ही ट्रस्ट माझ्या मतेने सर्व समावेशक ट्रस्ट नाही. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. मग त्याच्यावरच आपला आक्षेप आहे. दुसरा मुद्दा काय आहे? आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो. यांनी काय केलंय? एवढ्या गोष्टी झाल्या तरी बी आपला आक्षेप नाही. 15 वर्ष झालं गावातलं कोणीच त्यांना म्हणाय गेलं नाही असं का केलं, कसं का केलं, का कोण गेलं तर आला. पण एक मुद्दा त्यांनी असा केलाय, आता ते तुम्हाला वाचून दाखवतो की त्या ट्रस्टमध्ये जायला ज्या अटी केल्यात त्यांनी, अटी शर्ती, त्या अटी शर्ती वाचून दाखवतो. सभासदत्व, कोरेश्वर महाराज मंदिर ट्रस्टला जे सभासदत्व होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तसेच कोरेश्वर मंदिर ट्रस्ट कोरेगाव या हद्दीतील स्त्री व पुरुष धार्मिक व्यक्ती, देवस्थानावर श्रद्धा असलेली व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहील. म्हणजे तुम्हाला जर भक्त व्हायचंय, जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती कोरेश्वराचा भक्त होण्यास पात्र राहील, विशेष करून कोरेगावचा. पण त्यांनी काय करायचे प्रोसिजर सांगतो. भक्त मंडळाचे सभासत्वाकरीला तुम्ही अर्ज ह्या 13 जणांकडे करायचा, विश्वस्तांकडे. म्हणजे गावातील उद्या एखादा व्यक्ती भक्त करायचा आहे किंवा ट्रस्टमध्ये घ्यायचा आहे, तुम्ही अर्ज ह्या 13 जणांकडे करायचा की मला भक्त करून घ्या. मग तो अर्ज स्वीकारायचा का नाही हे ठरवणार. त्याच्यात असं सांगितलं, भक्त मंडळाचे अर्ज स्वीकारायचा का नाही हे विश्वस्त ठरवणार. त्यांनी जर तुमचा अर्ज स्वीकारला तर तुम्ही त्यांना 2000 रुपयाची वर्गणी द्यायची, पावती फाडायची. पावती फाडल्यानंतरच तुम्ही त्याचे अधिकृत भक्त झालात. तिथपर्यंत मी काय अडचण नाही, अधिकृत भक्त झालात तुम्ही. तुम्ही जर अधिकृत भक्त असाल तरच तुम्ही ट्रस्टला मतदान करू शकता आणि ट्रस्टमध्ये जाऊ शकता. तर मी थोडी माहिती घेतली. माझ्या माहितीप्रमाणे मी म्हणलं आता हे 13 जण निवडून आलेत, त्यांनी सांगितले आम्ही भक्तामधून निवडून येतोय काय द्याला. तर म्हणलं भक्ताची यादी असेल ना काहीतरी, 200, 400, 500 भक्त असतील. धर्मादाय आयुक्ताकडे माहिती मागितली वकिलांमार्फत. त्यांनी आपल्याला असं सांगितलं एवढे 13च भक्त आहेत कोरेश्वराचे. म्हणजे 15 वर्षात एक भक्त वाढा वकिलांनी सांगितलं. जे आता नवनिर्वाचित अध्यक्ष केलेत का त्यांना ह्यांनी भक्त केलं, 2000ची पावती घेऊन भक्त केलं. आणि ते आता अध्यक्षपदाला त्यांनी त्यांचा अर्ज भरलाय. गावात त्यांचं अध्यक्ष म्हणून त्यांनी घोषणा केली. मग आता तुम्हाला योग्य वाटतंय का? कोरेश्वर महाराज ठरवणार भक्त कोण आहे माझा का हे 13 जण ठरवणार? आपली मागणी काय एकच की तुम्ही कमीत कमी स्वतः ट्रस्टमध्ये गेलात, गावाचं काय म्हणणं नाही, तुम्ही चांगला कारभार करताय त्याच्याबद्दल आम्हाला कारभार चांगला नाहीच त्यांचा. कारभार कसा आहे ते गाव सांगेल, पण मी माझ्या तोंडी सांगत नाही. परंतु तुम्ही गावातल्या लोकांना जर भक्तच करायला तयार नाही तर म्हणायलाच तयार नाही तर मग माझं तेच म्हणणं आहे की ज्यावेळेस शिखराचं काम झालं त्यांनी आठ काय घातली, 2000 रुपये द्यायचं भक्त व्हायचं. मग लोकांनी 2000 पासून 50,000, लाख, 1.5 लाखापर्यंत वर्गणी दिली मंदिराला. मग ते भक्त का झाले नाहीत? आता काय करा, भक्तचे 8 काढा तर वर्गण आतापर्यंत काढा ती 8. आपण काढायला नाही, ते 8 ते काढणार आहेत. 8 हे आपण घातलेले नाही, 13 जणांनी मिळून घातली 8 आहे. नाही, हे बरखास्त झाली पाहिजेत. यांनी ग्रामसभाच घेतली नाही, गावाला विचारलंच नाही की कसं काय जमन. असं ग्रामसभाच नाही झाली, ग्रामसभेत यांची नियुक्तीच झालेली नाही. यांच्या मनानेच पावत्या. मग गावात आता किती बी लोक आहेत पावत्या देणारी. आणि हे जे आहेत ह्यांनी काय केलं, घराची फरशी उरलेली मंदिराला द्यायची. कुठले ट्रस्टी इथे? बरं आता पुढचा मुद्दा, एवढेच मुद्दे नाहीत अजून. आता आपलं काय म्हणणं आहे, हे झालेल्या अध्यक्षाला आपला आक्षेप नाही, कोणाचा विरोध करायचं कारण नाही, गावातलेच झाले ठीक आहे. परंतु
यात्रा दरवर्षी भरते आपली, भरते ना, दरवर्षी लोक वर्गणी देतात. गावात सप्ताह असले किंवा डावाचे जरी लोक असले तरी 8-10 दिवस 15 दिवस आपण गावाला एकत्र बोलवतो. असा निर्णय घ्यायचा आहे. आता 8-10 दिवसानंतर आपण यात्रेचा नारळ फोडतो. हेच बोलवते ना सगळ्याला की यात्रा भरणारी आपली नारळ फोडा. मग ह्यांनी ट्रस्टचा अध्यक्ष नेमताना कुणाला बोलवलं गावातल्या? त्यातले कोण होते विचारा की त्यांना. दरवर्षी यात्रा भरते, दरवर्षी आपण वर्गणी देतो, बरोबर आहे. तरी आपल्याला बोलवते ती की वर्गणीचा नारळ फोडायचा आहे, वर्गणीचा नारळ फोडायचा आहे, या. मग तुम्ही ट्रस्टचा अध्यक्ष नेमताना नेमकं कोणाला बोलवलं? आणि या अटी तुम्ही कशासाठी टाकल्या? जाचक अटी की आमच्याकडं अर्ज करायचा, अर्ज केल्यानंतर आम्ही स्वीकारणार का नाही आम्ही ठरवणार. अर्ज स्वीकारल्यानंतर 2000ची पावती पाडायची आणि पावती पडल्यानंतर तुम्ही भक्त होणार आणि तुम्ही भक्त झाल्यानंतर मतदान करणार आणि मतदान झाल्यानंतर विश्वस्त निवडणार. नाही सोसायटी का ही? ट्रस्ट म्हणजे काय सोसायटी का? विश्वस्ताला सोसायटीला ठीक आहे, सभासद झाले तेवढे जवळचे केले, मतदान केलं, सोसायटी ताब्यात घेतली. ती ट्रस्ट ताब्यात घ्यायला काय सोसायटी का हे? तुम्हाला काय वाटतं, ही अट गेली पाहिजे का नाही? आठ नाही, विश्वस्ताला 2-2 लाखाच्या पावत्या करा, ही मंदिराचं सगळं काम होऊन जाईल. ही सगळी दगड दिसतात, गावाची आबरू जाते सगळी. नाही हा, आणि ज्याला विश्वस्त व्हायचंय, ज्याला 5 वर्ष विश्वस्त व्हायचंय त्यांनी 2-2 लाखाच्या पावत्या करा. हे 11 का किती जण आहेत त्यांच्यात वर्गणी. आता पुढचा मुद्दा ऐका. यांनी 4 मंदिरं ट्रस्ट मध्ये घेतलेत ना, बरोबर आहे. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर बी आमच्या ट्रस्टचा भाग आहे, त्यांनी ह्याच्यात उल्लेख केलाय. तुम्हाला ते पण दाखवतो. आता सगळी पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्हाला कोणाला पाहिजे त्यांनी पाहायला या. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्यांच्या अंडरमध्ये. आता 2 महिने झालं, 3 महिने झालं आपण भैरवनाथाचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं. आता तिथले दगड उचलून नेले, तिथं वापरले. मग आता उरलेलं ट्रस्टचं काम आहे काढायचं. तुम्हाला काय वाटतं? दिंडीला वारकरी येत होते, तिथं दर्शनाला जात होते, महिलाही एखाद्याच्या अंगावर पडलं असतं मंदिर. मग बातमी करायची होती का, निवृत्तनाथ दिंडीतील एका भाविकावर कोरेगाव येथे मंदिराचा डाचा डासाळला, ते जखमी. तुम्हाला काय वाटतं, उचलायचं काम कोणाचं आहे? आता ट्रस्ट मध्ये मंदिर आहे म्हणलं उचललं पाहिजे कोणी. आता रथयात्रा भरणार आहे, रथयात्रा नंतर आता तिथं आपल्या हाजरी असते. तुम्ही आदल्या दिवशी उचलताना दुसऱ्या दिवशी काय दुर्ळा सोडणार आहे त्यांच्या अंगावरती लोकांच्या? म्हणजे तुमचे जे असे मुद्दे आहेत. आता मला एकच गोष्ट सांगा, हे म्हणतात भक्त आम्हीच आहेत, म्हणजे ह्यांनी सांगितलंय त्याच्यात. आता नंतर किती वाढवलेत, काय वाढवले असतील हे आपल्याला सांगता येत नाही, पण ह्यांनी केलेले ह्याच्यात 2019 साली आम्ही भक्त एवढं दाखवलं. परंतु आता आपल्या कोरेगावातून 2 दिंड्या पंढरपूरला जातात. किती दिंड्या जातात? कोणाच्या नावाने जातात? पहाटे 5-6ला दररोज दिवा येऊन मंदिरात लावतो. ते भक्त व्हायला पाहिजेत का नाही? काय वाटतं मला? बरोबर आहे ना. गोरख गाभा पिशे असते. आता नदीला पूल झाला, पहिला पूल नव्हता. त्या पाण्यातून यायचे, दर्शन घेऊन जायचे. रेग्युलर वर्षानुवर्ष असं चालू आहे, एक दिवस खंड नाही. ते भक्त व्हायला पाहिजे. आपले संतोष टेलर शेळके मंदिराचं काम चालू होतं शिखराचं. रोज सुरुवातीपासून पार कळसापर्यंत त्या व्यक्तीने पाणी मारलं. आता पण त्या मंदिराला झेंडे वगैरे लावायचे असते, लाईटिंगच्या माळा सोडायच्या असल्या तर संतोष टेलर वरती असते. तुम्ही बघितलं बरोबर आहे ना सगळं. त्यांना भक्त म्हणून किंवा विश्वस्त म्हणून संधी मिळायला काय अडचण आहे? काय वाटतं तुम्हाला? पण ह्यांना संधी दिल्या पाहिजेत सगळ्यांना. आपल्या म्हणण्यानुसार तुम्ही 13 जण राहणार आहेत, कारभार चांगला केलाय, आम्ही तुमच्या कारभाराला नावं ठेवत. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.